नक्कीच मॅचला सुरुवात केली जाते. DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग त्या स्पर्धेचा तिसरा दिवसातील महत्त्वपूर्ण लढत, प्राथमिक लढत पाहायला मिळते आहे. श्री रहाटेश्वर स्पोर्ट्स यांच्या विरोधात मयंक 11 देवगड अशी लढत पाहायला मिळते आहे. टॉस विन झाले आहेत. श्री रहाटेश्वर स्पोर्ट्स टॉस विन झाल्यानंतर त्यांचा फिल्डिंगचा डिसिजन बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जाते. मयंक 11 देवगड या संघाला प्रारंभीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते आहे. स्ट्राइक इन एंडला पाहायला मिळणार आहेत दिनेश गावकर, नॉन स्ट्राइक इन एंडला असणार आहेत अजय राहुल. आज आमचे काही खेळाडू म्हणजे जे आमचे कमिटी मेंबर्स आहेत ते खेळणार आहेत. तर मी जे एक्स्ट्रा संघ जे इथे आले त्यांना विनंती करेन जे बाउंड्री लाईनच्या बाहेर आहेत, जर तुमच्या रेंजमध्ये बॉल असेल तर तो कृपा करून आतमध्ये द्या. ही मी सर्वांना विनंती करतो कारण आमचे कमिटी मेंबर्स आज खेळत आहेत. तर एक स्पोर्टिंग स्पिरिटमध्ये हा विषय घ्या. जर तुमच्या रेंजमध्ये बॉल असेल तर तो जरा आतमध्ये लवकरात लवकर द्या. धन्यवाद. पंचांचा सिग्नल, मॅचला सुरुवात केली जाते. स्ट्राइक इन एंडला दिनेश गावकर पाहायला मिळतात. नॉन स्ट्राइक इन एंडला अजय राहुल आहेत. एका साईडने पडवण्याचे खेळाडू, दुसऱ्या साईडने किंजवण्याचे खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाले आहेत. श्री रहाटेश्वर स्पोर्ट्सचे दिग्गज खेळाडू मिस्टर बाबू भांडे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी दिली जाते बाबू भांडे यांच्यावर. पंचांचा सिग्नल, मॅचला सुरुवात केली जाते. तटीया सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू पाहायला मिळतात. मिड विकेटला पाहायला मिळतोय. नक्कीच बॉलला खेळलं देखील जात आहे. कव्हर मध्ये बॉलला खेळलं जाते. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ते मात्र बॉलला फील्ड करतात. एकच धाव घेतली जाते. नक्कीच एक्स्ट्रा कव्हरला देखील एक डीप मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्यासोबत गुणलेखनाचे काम करण्यासाठी सज्ज झाले आहेत दीपेश दोरी. पहिल्या दिवसापासून उत्कृष्टरित्या गुणलेखन त्यांच्या माध्यमातून झालाय. हिंदी समालोचक कैलासजी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून सर्वांचं सहर्ष स्वागत. हो, चांगला बॉल खोदून काढलाय. ऑन साइडला बॉल केली जाते. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, नाही थांबू शकत बॉलला. बॉल जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी अजय राहुल. अनेक वर्ष याने देखील क्रिकेट खेळलाय. तुम्हाला बोलत तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. देवगड मधील अनुभवी खेळाडू देखील आहेत अजय राहुल. डाव्या शैलीचे फलंदाज पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार देखील खेचलाय. धावफलक 5 या आकड्यावर पोहोचलाय. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं जात आहे. गोलंदाज बाबू भांडे यांच्या माध्यमातून काल त्यांचा वाढदिवस देखील झाला. ओहो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉलने उसळी देखील घेतली जाते. कारण तो अनुभव आहे. अनुभवाचे बोल दाखवले जाणार आहेत. कारण DTPL पर्व दुसरं आहे या स्पर्धेचं. सुंदर नियोजन आयोजन पाहायला मिळतंय स्पर्धेचं. वेळेला महत्व देणारी एकमेव स्पर्धा असेल ती म्हणजे DTPL. हो, बॅटची कडा देखील घेतली जाते. ग्लाइडिंग मधला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एसटी रक्षक ग्लाइडचा स्ट्रोक पाहायला मिळालाय. आणि त्यानंतर पाहिलं तर फलंदाज बाद देखील झाले. अजय राहुलला मात्र फसवलं गेलंय. कौतुक करावं लागतंय गोलंदाज बाबू भांडे यांचं. बॅटची कडा, त्यानंतर फलंदाजाला शिकवलाय धडा. फलंदाज बाद झालेत. बॅटची एज घेतली, त्यानंतर इष्टरक्षकांचे बॉल मार्गस्थ झाला आणि विकेटचं पतन देखील पाहायला मिळालंय. मोहामध्ये अडकवलं गेलं. आपण पाहिलं तर अजय राहुल याने 4 धावा आपल्या बॅटमधून जरूर केला. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आला. त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर विकेट देखील पाहायला मिळालाय. फलंदाज बाद झालेत. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले फलंदाज नितेश मोंडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मेन रोड गिरियामधून बिलॉंग करत आहेत देवगड मध्ये. नितेश मोंडकर अधिराज्य गाजवणारे खेळाडू पाहायला मिळत आहेत. नक्कीच आज तुम्हाला चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळणार. यापूर्वी देखील मिळालंय. त्यामुळे तुम्ही जरूर tenniscricket.in ला जोडलेच राहा. या स्पर्धेचा आनंद घेत चला. समोर जर पाहिलं नितेश मोंडकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर बाबू भांडे आहेत. ओहो, फटका बसला. त्याच्या बॅटचा फ्लो वरती राहिलाय. काय घडलाय? आल्या पावली माघारी जावं लागतंय. विकेटचं पतन पाहायला मिळते. गोल्डन डकचे शिकार ठरले आहेत मिस्टर नितेश मोंडकर. मोहामध्ये अडकवलं गेलं. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल होता, नाही समजलाय. बॅटचा फ्लो थोडासा वरती राहिला, त्याचमुळे बाद देखील झाले आहेत नितेश मोंडकर. विकेटचं पतन पाहायला मिळालंय. पहिलं षटक आहे.
पहिल्या षटकामध्ये 5 धावा झाल्यात. JSM ज्वेलर्स तळे बाजार यांच्याकडून या स्पर्धेसाठी एक नाणं दिलं जात आहे. चांदीचं नाणं देखील दिलं जात आहे. तुमचं देखील खूप खूप धन्यवाद असणार आहेत. JSM ज्वेलर्स एका साईडला DTPL आहे आणि एका साईडला GSM आहे. असं नाणं पाहायला मिळत आहे. चांदीचं नाणं आहे. खूप खूप धन्यवाद असणार आहेत JSM ज्वेलर्स तळे बाजार यांचे. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला बाबू बांडे आहेत. 5 धावा खर्च केल्यात आणि पाहिलं तर 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकची सुवर्ण संधी देखील असणार. यापूर्वीची हॅट्रिक यासिन वाडकर यांच्या नावावर झाली आहे. किरण काळे पाहायला मिळाल्यात मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. किरण काळे जबाबदारी असणार आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळावं लागेल. रनांचा डोंगर रचावा लागेल. कारण समोर जर पाहिलं तर तेवढाच ताकदवान संघ आहे. अरसलान असतील, केतन असतील, बाबू बांडे असतील, अनेक दिग्गज आपल्याला खेळाडू पाहायला मिळणार समोरच्या संघामध्ये देखील. जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय बाबू बांडे यांचा. अनेक वर्ष यांनी क्रिकेट खेळलंय. ओपन क्रिकेट देखील खेळलंय. खुल्या गटातील स्पर्धा देखील खेळल्यात. अनेक दिग्गज खेळाडूंसमोर देखील खेळल्यात. त्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे. अनुभवाचे बोल आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. पॉवर प्लेचं षटक हाताळताना फक्त 5 धावा खर्च करून 2 विकेट देखील घेतल्यात. अफलातून गोलंदाजी, ज्याचा अचूक टप्पा, ज्याचा अचूक अंदाज, तोच मात्र खरा गोलंदाज आणि त्याचं प्रात्यक्षित हे मात्र बाबू भांडे यांनी दाखवलंय. याच मैदानावर विजेतेपद देखील त्यांनी पटकावले. यापूर्वी एक स्पर्धा झाली DRCC, त्या स्पर्धेमध्ये जे विजेतेपद देखील आहे रहाटेश्वर स्पोर्ट्स, म्हणजे तो विजेतेपद पटकावलेला हा संघ या वर्षी DTPL मध्ये विजेतेपद पटकावेल का ते मात्र पाहायचं आहे. कारण जिंकण्याचं स्वप्न सर्वांचंच आहे. कारण एक मानाची, अभिमानाची स्पर्धा, देवगड तालुक्याचा विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये जिंकण्याचं स्वप्न सर्वांचं असणार आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालेत गोलंदाज अरविंद पायकर. समोर आहेत दिनेश गावकर पाहायला मिळत आहेत. ओहो, जबरदस्त बॉल पाहायला मिळालाय. थोडीशी बॉलने उसळी घेतले. हा पिच बॉल होता नाही समजला. दिनेश गावकर यांना निर्धाव चेंडूची गणना केली जाते. दिनेश गावकर यांचा देखील प्रवास खूप आहे क्रिकेटमध्ये. सायकलने प्रवास करत अनेक सारे स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्यात. फलंदाजीच्या जोरावर आदर्श व्यक्तिमत्व क्रिकेटमधील म्हणून पाहिलं जातं दिनेश गावकर यांच्याकडे. पण पाहिलं पहिलाच बॉल निर्धाव देखील आले. डॉटने सुरुवात देखील केली जाते दुसऱ्या षटकाची. अरविंद पायकर आहेत. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण चांगली तुफान फलंदाजी देखील पाहिले. हायेस्ट स्कोर 94 धावा झालाय. आता पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पिंटू, अनिकेत घाडी याच्या बॅटमधून अर्धशतक आलंय. यासिन वाडकरने हॅट्रिक केली आहे. असे अनेक कारनामे विक्रमे पाहिले आहेत. हो, फक्त गल्लीमध्ये बॉलला केले जाते. क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. बॉलला फील्ड करतात 30 सर्कलमध्ये आणि तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. एक धावेने सांघिक धाव फलक पोहोचलाय 6 या आकड्यावर. 6 धावा झाल्या आहेत. हो, चांगला बॉल पाहायला मिळालाय. चांगला स्ट्रोक देखील ऑन साईडला केलाय. स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. मिड विकेट क्षेत्ररक्षक येत आहेत. मात्र हा बॉल ट्रॅव्हल नाही झालाय. सीमारेषे बाहेर बॉल जाईल असं वाटलं पण नाही. फक्त 2च धावा घेतल्या जात आहेत. 2 धावेने सांघिक धाव फलक 8 या आकड्यावर पोहोचलाय. 8 धावा झाल्या आहेत. ओहो, आता मात्र स्ट्रोक चांगला खेळलाय. मात्र काय घडणार आहे पाहायचं आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. वाईडिस लॉंग ऑफला होते ते थोडेसे पुढे आले आणि त्यांनी मात्र हा झेल आपल्या हातामध्ये समाविष्ट केलाय. विकेटचं पतन. किरण काय बॅक टू द डगआउट बॉक्स. 2च धावा त्यांच्या बॅट मधून आल्यात. मात्र जो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होणार त्याला मात्र सर्वत्र जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागणार आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. रनांचा डोंगर रचावा लागणार आहे. मैदानावर किती विकेट पडले तर असं नाही, आपण यानंतर गेल्यानंतर आपण चांगलं क्रिकेट खेळू शकतो. रनांचा डोंगर रचू शकतो. स्वतःला सिद्ध करू शकतो. ते मात्र पाहायचं आहे. विकेट म्हणजे तो शेवट नाही, ती तर नव्याने सुरुवात आहे.
तुम्ही नव्याने सुरुवात करावी लागेल. आपण किती नंबरवर येऊन फलंदाजी करता याला महत्त्व नसतं, मैदानामध्ये आल्यानंतर कशा प्रकारे फलंदाजी करता याला क्रिकेटमध्ये महत्त्व दिलं जातं. तुम्ही अजूनही षटकं असणार आहेत, स्वतःला सिद्ध करण्याची वेळ देखील आली आहे. सागर तेलीवर अरविंद पाळेकर आहेत, यांचं देखील कौतुक करावं लागणार. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाजांना रोखलं गेलंय, मोठ्या फटक्यांपासून रोखलं जात आहे, मात्र त्या शोधात आहेत. गरज ही शोधाची जननी आहे. एक धाव घेतली जात आहे. काय घडणार पाहायचं आहे. थोडेसे फंबल देखील झालेत बाबू भांडे. एक धाव घेतली जाते. एक धावाने सांघिक धावफलक 9 या आकड्यावर पोहोचलाय. 9 धावा झाल्या आहेत. सर्वांचं लक्ष वेधून घेते ही स्पर्धा. SMG हायस्कूल क्रीडांगणावर स्पर्धा रंगताना पाहायला मिळालंय. 17 डिसेंबरला या स्पर्धेला सुरुवात झाली, प्रारंभ झाला. त्या स्पर्धेचा तिसरा दिवस, आज 19 तारीख आहे. नक्कीच या स्पर्धेचा शेवटचा दिवस 21 तारीख असणार आहे. एक सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं केलं गेलंय. अमोलजी मेस्त्री सर व त्याची कमिटी DTPL यांनी मात्र एक सुंदर नियोजन आयोजन केलंय. कारण एखादी स्पर्धा यशस्वी करणं एवढं सोपं नसतं, त्यामध्ये खूप काही कष्ट असतात. ते कष्ट घेऊन अहोरात्र कष्ट करून ही स्पर्धा मात्र आयोजित केली आहे. स्वप्न पाहिलं होतं पहिल्या पर्वामध्ये आणि दुसऱ्या पर्वामध्ये देखील स्वप्न ते देखील सत्यात उतरलं आहे. कारण स्वप्न पाहणं सोपं असतं, मात्र ते सत्यात उतरणं हे देखील गरजेचं असतं. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. दुसऱ्या षटकाची सांगता करणारा शेवटचा बॉल. गोलंदाजी ट्रॅकवर अरविंद पाळेकर आहेत. समोर जर पाहिलं दिनेश गावकर पाहायला मिळतात. उजव्या शैलीचे फलंदाज दिनेश गावकर स्ट्राइक एंडला टॅप केल्या बॉलला, वरमध्ये बॉलला केलं जात आहे. तो देखील फंबल झालाय. क्षेत्ररक्षक काय घडणार पाहायचं आहे. हो पडले देखील आहेत, मात्र बॉलला थांबवलंय. काय घडलं या मॅच मध्ये नक्कीच आपण पाहू शकता कशा प्रकारे बिल्डिंग केली गेली. एफर्ट्स पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक पुढे होते, बॉल थोडा मागे होता, त्यांना थोडेसे पडले. बॉल हातामध्ये समाविष्ट केला त्यांनी आणि आपण पाहिलं दुसऱ्या षटकाची सांगता देखील झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 12 या आकड्यावर पोहोचला. या शेवटच्या बॉलवर 3 धावा आल्यात, मात्र बॉल सीमारेषे बाहेर गेला असं 4 धावा मिळाल्या असत्या, मात्र 3 धावा मिळत आहेत. धावफलक 12 या आकड्यावर पोहोचलाय. कौतुक करावं लागतंय गोलंदाज बाबू भांडे यांचं देखील आणि अरविंद पाळेकर यांचं देखील. कारण त्यांनी पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतले. अरविंद पाळेकर यांनी मात्र 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतलाय. म्हणजे 2 षटकामध्ये 12 धावा फक्त खर्च केल्यात. स्किया एक्सट्रीम मुटाट चे संघ मालक सागर साळुंके यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. वेलकम सर. सरचे स्वागत असेल आपलं. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालाय. काल संघ देखील आपण त्यांचा पाहिला, सागर साळुंके यांचा, स्किया आईस्क्रीम मुटाट, आणि त्यांचा व्यासपीठावर सन्मान देखील केला जातोय. सन्माननीय आमचे समालोचक ज्येष्ठ विजय बागातकर सर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. एक धाव घेतला जातोय. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण ज्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आतुरलेले होतात तोच मात्र गोलंदाज केतन तिर्लोटकर पाहायला मिळतोय. फायटर जेट नावाने प्रसिद्ध, उंची लहान, कीर्तिमान, छोटा पॅकेज बडा धमाका, सध्याच्या घडीला चर्चेमधील नाव, शून्यातून विश्व निर्माण करणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. केतन तिर्लोटकर फायटर जेट. समोर जर पाहिलं सागर तेली पाहायला मिळत आहेत. थोडासा ओव्हरपिच बॉल होता, त्याला देखील ड्राईव्ह केलाय. कंट्रोलचा स्ट्रोक पाहायला मिळालाय आणि एकच धाव घेतली जाते. मात्र आपण पाहिलं तर गोलंदाज देखील तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळत आहेत. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय या इनिंग मध्ये. पहिल्या 2 षटकामध्ये चांगल्या प्रकारे गोलंदाजी झाली. बाबू भांडेने 5 धावा खर्च, अरविंद पाळेकर 7 धावा खर्च आणि त्यानंतर केतन आल्यात. ओहो, आता मात्र स्ट्रोक काय केलाय, जबरदस्त पायामध्ये बॉल होता, त्याला मात्र स्ट्रेटला हिट केलाय, बॉलला फेकून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळतील 4 धावा, 6 धावा. षटकार. कारण आपण पाहायला गेलो तर याच फटक्याची आतुरता तुम्हाला देखील होती. आणि कोणाच्या विरुद्ध खेळलाय तो म्हणजे केतन तिर्लोटकर फायटर जेट.
मी या ठिकाणी यावर्षी तो स्पर्धेला नव्हता, पण इस बॉलला ड्राईव्ह देखील केले जात आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक घेत आहेत, बॉलला फील्ड करतायत. तोपर्यंत मात्र एकच धाव घेतली जाते. मात्र मगाचा स्ट्रोक देखील नेत्रदीपक होता. 21 धावा झाल्यात. केतन आहेत. फोर्थ विकेट गोलंदाजी करतायत. स्ट्रेटला ड्राईव्ह देखील केले जाते. बॉलला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. ऑडिस लॉंग ऑफला ते देखील थोडेसे फंबल झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? 2 धावा आल्या असतील, मात्र नाही. एकच धाव घेतली जाते. टायमे दिसला नाही, कॉल देखील केला नाही, याचमुळे एकच धाव घेतली जाते. एक धाव पूर्ण करून दोन्ही फलंदाज समाधानी होत आहेत. धावफलक पोहोचत आहे 22 आकड्यावर. 22 धावा झाल्या आहेत. हायएस्ट स्कोर उभारणं गरजेचं असणार आहे. रनांचा डोंगर रचणं गरजेचं असणार आहे. हो, चांगलं क्रिकेट पाहायला मिळत आहे. एखादा मोठ्या फटक्यावर प्रहार देखील केलं जात आहे. खराब चेंडूवर त्यानंतर सन्मान देखील दिले जात आहेत. नक्कीच चांगल्या चेंडूवर सन्मान द्यायचा, मोठ्या चेंडूवर प्रहार करायचं, हेच मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दिनेश गावकर असतील, सागर असतील पाहायला मिळतात आपल्याला. आणि केतन आहेत. तिसऱ्या षटकाची सांगता झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 आकड्यावर पोहोचलाय. मी या ठिकाणी खूप स्वागत करतोय आणि स्टेजवर बोलवतोय अमरेश मित्रमंडळाचे एक महत्त्वाचे सदस्य सचिन मोहिते आणि संदीप कांबळे, या दोघांनाही मी इथे स्टेजवर बोलवतोय. त्यांनी कृपा करून विनंती आहे त्यांना दोघांनी यायचं आहे, कारण यावर्षी ग्राउंड्समॅन थोडे कमी पडले. ग्राउंडचं काम मदत होतं, पण सचिनने एक मोलाचा हात दिला. आणि जो संदीप आहे त्यांनी गेल्या वर्षी हे पूर्ण ग्राउंड बनवलं होतं. चेंडू पुरवला जाईल. 2 मिनिटं सर. तीन षटकांचा खेळ मागे पडलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 24 आकड्यावर पोहोचलाय. बाबू भांडे यांनी 5 धावा खर्च. दुसरं षटक अरविंद पाहेकर 7 धावा खर्च. तिसऱ्या षटकामध्ये केतन तिर्लोटकर यांनी मात्र 12 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत आपण पाहिलं तर 24 धावा गोलंदाजांनी खर्च केल्यात फक्त 3 षटकामध्ये. फलंदाजांना रोखलं गेलंय. यानंतर हात खोलावे लागतील. पुढील 4 षटकामध्ये धुरला करावा लागेल. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. संयमी फलंदाजी यापूर्वी पाहायला मिळालंय, यानंतर पाहायला मिळणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये दिनेश गावकर देखील आहेत. मोठ्या पटक्यांसाठी माहीर आहेत. सिक्सर किंग म्हणून पाहिलं जात आहे. अनेक वर्ष यांनी देखील क्रिकेट पंढरीची सेवा केली आहे. ओपन क्रिकेट यांनी देखील खेळलंय. नामांकित स्पर्धा यांनी देखील गाजवल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहेत. श्री रहाटेश्वर स्पोर्टचे मुख्य गोलंदाज, उंबरट्याचे गोलंदाज अरसलान भाटकार, नवानगर मधून बिलॉंग केला. यांनी आज देवगड मध्ये पहिलाच बॉल काय घडला, बॅटची कडा घेतली जाते. लेट कट पाहायला मिळालाय, मात्र पाहायला गेलो तर इष्टिरक्षक यांनी मात्र आपलं काम केलंय. त्यांच्या हातामध्ये बॉल समाविष्ट झाला आणि विकेटचं पतन सागर तेलीला मात्र डगआउट बॉक्स मध्ये यावं लागेल. अरसलान भाटकरचं कौतुक करावं लागेल, कारण रहाटेश्वर स्पोर्ट्स यांनी मला आयकॉन बनवलाय. अरसलान भाटकरला त्यांनी मात्र स्वतःला सिद्ध करायला सुरुवात केली. पहिल्याच बॉलवर विकेट घेतल्या. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत निखिल परकर. मयंक 11 देवगडचे कॅप्टन देखील आहेत निखिल परकर. आणि समोर जर पाहिला अरसलान आहेत. स्ट्रायकिंग एंडला श्री रहाटेश्वर स्पोर्ट्स मयंक 11 देवगडचे आपल्याला कॅप्टन पाहायला मिळणार आहे. तर नॉन स्ट्रायकिंग एंडला दिनेश गावकर असणार आहेत. आणि स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर स्ट्रायकिंग एंडला निखिल परकर सज्ज होत आहेत. अरसलान भाटकर पहिल्याच बॉलवर त्याने विकेट देखील मिळवलाय. आयकॉन आहेत टीमचे आणि चांगलं क्रिकेट देखील पाहायला मिळते. सुंदर नियोजन आयोजन या स्पर्धेचं DTPL देवगड तालुका प्रीमियर लीग आपण पाहताय, अनुभवताय. त्या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील महत्वपूर्ण लढत पाहायला मिळते. रहाटेश्वर स्पोर्ट्स तळवडे आणि त्यांच्या विरोधात मयंक 11 देवगड, अशी लढत पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून पाहिलं जातं निखिल परकर. व्यावसायिक खेळाडू स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळत आहेत. ओहो, काय घडलंय, पंचांचा सिग्नल वाईड चाललाय. आता मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाली अरसलान भाटकर यांच्या माध्यमातून.
अरसलान थोडासा कुठेतरी वंचित दिसले आपल्याला आता. 25 धावा झाल्यात. निखिल परकर समोर आल्यावरच भियाले देखील, घाबरले थोडेसे अरसलान बाटकर. त्यानंतर नाही, स्वतःला सिद्ध करायचे आहे, स्वतःमधील चुका स्वतःला सुधारायच्या आहेत. संघर्ष निर्माण होणार आहे. हो, आता मात्र चांगला बॉल पाहायला मिळालाय. गुड लेंथ पद्धतीचा बॉल पाहायला मिळालाय आता. अरसलान बाटकर, निखिल परकर, नॉस्टिकलर दिनेश गावकर आहेत. एकाच टीममधून देखील खेळत असतात. पडवणीमधून दोन्ही खेळाडू बिलॉंग करतात देवगडमध्ये. एक मानाची अभिमानाची स्पर्धा खेळत आहेत. देवगड तालुक्याचा विश्वचषक. बॅटची कडा देखील घेतलाय, मात्र पाहायला गेलो तर शॉर्ट टर्मला क्षेत्ररक्षक होते, त्यांनी मात्र बॉलला फील्ड केलाय. असं वाटलं की आपण बॉल जाईल, त्यानंतर नाहीत. तटिया सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले, त्यांनी मात्र बॉलला अडवलाय आणि एकच धाव खर्च देखील केली जाते. 27 धावा झाल्यात. 27. यानंतर देखील हाय व्होल्टेज सामना एसबीआय लाईव्ह देवगड त्यांच्या विरोधात विजयदुर्ग थलैवाच. ओहो, रिव्हर्स घेण्याचा अटेम्प्ट, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, नाही सक्सेसफुल झालेत निखिल परकर. सत्तावीस धावा झाले. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. अरसलान बाटकर स्टॅकिंग इन लहान निखिल परकर आहेत. पंचांचा सिग्नल नो चालाय. जे येणाऱ्या चेंडूवर फ्री हिटची नाममात्र संधी असणार आहे. काय घडले? अरसलान थोडासा वंचित दिसलाय, प्रॅक्टिस मध्ये दिसत नाही. अरसलान यावं, योग्य त्या ट्रॅकवर अरसलानला यावं लागणार आहे. यापूर्वी त्यांच्यामधून गोलंदाजीतून वाईट बॉल देखील पाहिला होता, तो देखील खराब होता. नंतर आता बीमर आलाय, नो आलाय. उघडा डो हे पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट समोर आहेत निखिल परकर. ऑब्स्टिकचे थोडेसे बाहेर, खुन्नस पाहायला मिळते. संधी होती, संधीचं सोनं करता नाही आलंय. मात्र पंचांचा सिग्नल असणार आहे बाईच्या स्वरूपात. एक धाव घेतली जाते. एक धावाने धावफलक पोहोचलाय 29 या आकड्यावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 29 या आकड्यावर पाहायला मिळत आहे. 3 बाद 29 धावा पाहायला मिळते 4 षटकामध्ये. प्रथमतः फलंदाजी करत असताना मयंक 11 देवगड संघाची. यानंतर कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल हे मात्र पाहायचं आहे. मायक्रोफोनवर आवाज बदलणारा असेल, मायक्रोफोनवर आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. मिस्टर प्रसादजी चाळके, ओल्टू प्रसाद चाळके. मुख्य व्यासपीठावर मकरंद भिडे साहेब यांचं देखील शुभ आगमन झालंय. वेलकम सर. सरचं स्वागत असणार आहे. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेदरम्यान उपस्थित झालायत. हॅलो, चांगला फटका आलाय फलंदाज निखिल यांच्या बॅटमधून. आपण पाहतोय एक समोरच्याने फटका खेळलाय. धन्यवाद पंकज. आपण पाहतोय DTPL 2025 जबरदस्त आयोजन, दैदिप्यमान आयोजन आपण पाहायला मिळते. तिसरा दिवस, कालचा दिवस आपण पाहिला. कालच्या दिवशी शेवटच्या सामन्यामध्ये श्री स्थानेश्वर खिंजवडे क्रिकेट टीमने विजय प्रस्थापित केला आणि पुढील फेरीत प्रवेश केला. दरम्यानच्या कालावधीमध्ये जबरदस्त फटका आपण पाहतोय. निखिलच्या बॅटमधून ओव्हरपिच बॉल होता, त्याला पाठवलाय समोरच्या दिशेने सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 39 धावा 39. पहिल्या काही षटकामध्ये कमी धावा होत्या, परंतु आता निखिल यांची बॅट मोठे फटके मारण्यास सुरुवात करते. चौकार आला, त्यानंतर षटकार पाहायला मिळतोय. वैयक्तिक 12 धावसंख्येवर बॅटिंग करत असता पाहतोय निखिल यांना. आणि त्यांच्या साथीने आपण दिनेश गावकर सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. वैयक्तिक 14 धावसंख्येवर बॅटिंग करत असताना पाहतोय. चांगला खेळ दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. पिच बॉल, त्यावर खेळ आहे. फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. टीपमध्ये चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला गेलाय. पण पाहायला गेलं तर दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. दिनेश गावकर यांना आपण पाहिलं, भरपूर मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. अनेक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर खेळत असताना मोठ्या फटक्यांसाठी ओळखले जातात. अनेक मोठ्या स्पर्धा दिनेश गावकर यांनी खेळल्यात.
वेग तेच तरार भन्नाट वेगाने चेंडू टाकला गेला टप्पा खाल्यानंतर चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय डॉट बॉल. शेवटचे काही षटकं बाकी आहेत. 7 षटकांचा सामना आहे. 7 षटकांमध्ये एक 70-75 धावांपर्यंत तरी मजल मारावी लागेल कारण श्री रहाटेश्वर या क्रिकेट टीम मध्ये देखील दर्जेदार खेळाडू आहेत. एक चांगला चेंडू योमेश आय विल डेफिनेटली ट्रिपला उद्ध्वस्त केले आहेत. दिनेश गावकर यांची प्राइज विकेट इथे प्राप्त केले गोलंदाज केतन यांनी. केतन तिर्लोटकर हे देखील नाव देवगड तालुक्यामध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये आदराने घेतलं जातं कारण केतनचा खेळ देखील सध्याच्या मोसमामध्ये जबरदस्त आपण पाहतोय. आउट झालेत फलंदाज दिनेश गावकरांची विकेट आहे. एक मोठी विकेट. केतन तिर्लोटकर हा खेळाडू एक लढवय्या खेळाडू आहे मित्रांनो. आपण पाहिलं फायटर चेट म्हणून त्याची ओळख आहे. तो आज फाईट करतोय. एक मोठा अपघात केतनचा झाला होता. त्यात दुखापत झाली होती परंतु त्या दुखापतीमधून सावरत असताना तो पुन्हा एकदा मैदानामध्ये सज्ज झाला खेळण्यासाठी आणि फक्त खेळण्यासाठी सज्ज झाला नाही तर एक दर्जेदार गोलंदाजीचा नजराना पेश करत असता आपण पाहतोय केतनला. जबरदस्त कामगिरी केतनची या मॅचमध्ये राहिली आहे. षटक क्रमांक 5 हाताळत असताना आपण पाहतोय दिनेश गावकरांची विकेट महत्त्वाची होती. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये दिनेश गावकरांच्या बॅटमधून मोठे फटके पाहायला मिळाले असते परंतु दिनेश गावकर यांना बाद केले. नो बॅटर मैदानात दाखल झालेत. अरमान भाटकर पहिला बॉल अतिशय चांगल्या रीतीने हाताळलाय केतन यांनी. अरमान भाटकर फलंदाज स्ट्राईक एंडला. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटकांमध्ये धावसंख्या 40 धावा. 8च्या सरासरीने धावसंख्या पहिल्या 5 षटकांमध्ये पाहायला मिळते. आता मात्र सरासरी कुठेतरी वाढवावी लागेल शेवटच्या 2 षटकांमध्ये कारण पहिला सामना 7 षटकांचा सामना एक मोठा सामना. श्री रहाटेश्वर या क्रिकेट टीम मध्ये देखील दर्जेदार खेळाडू आहेत. मयंक 11 क्रिकेट संघ प्रथमतः बॅटिंग करत आपण पाहतोय. केतन तिर्लोटकर अरसलान भाटकर हे 2 खेळाडू आपण श्री राठेश्वर स्पोर्ट्स क्रिकेट संघाचं नेतृत्व करत असताना आपण पाहतोय. बाबू भांडे देखील या टीम मध्ये आपण पाहतोय. नंतर दुसऱ्याने आपण पाहिलं निखिल परकर आणि दिनेश गावकर हे 2 खेळाडू. असलान यांचा पहिला बॉल अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. डीप फाईन लेगला चेंडू क्रॉस करत जातोय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. निखिल यांच्या पॅट मधून दणदणीत शानदार दमदार चौकार पाहायला मिळालाय की चांगला चेंडू होता. 30 स्टंपच्या मधोमध चेंडू टाकला होता परंतु थोडेसे सफल झाले फलंदाज निखिल आणि पाहिलं होतं की डीप फाईन लेग मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक तैनात नाही आहे. त्या क्षेत्रात फटका मारणं नक्कीच फायद्याचं ठरेल आणि तशा प्रकारचा फटका बॅटर निखिल यांच्या बॅटमध्ये आलाय. चांगला धावसंख्या 44 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल यावेळेस स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होऊ नाही शकला. थर्ड बॉल की सरळ बॅटने ज्यावेळी धावा येत होत्या त्यावेळेस नक्कीच बॅट आडवी करण्याची गरज होती का नाही हा देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल. निखिलच्या संघ साथीदारामध्ये निखिलकडे ती क्षमता आहे. एक उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची ओळख आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. परंतु असलान भाटकर देखील दर्जेदार खेळाडू आहे. बदल आले त्याचा वापर केलाय. चांगला फटका पाहायला भेटतोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये चेंडू सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फलंदाज निखिल यांच्या पॅट मधून या ओव्हर मधील दुसरा चौकार आलाय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. शेवटचे काही षटक बाकी आहेत. तो जर 6वं षटक म्हणजे अजून एक षटक बाकी असणार आहे. तर 7 षटकांचा सामना आपण पाहतोय. देवगड तालुका प्रीमियर लीग अर्थातच DTPL. कैलासवासी मनोज मयेकर समालोचन कक्षामधून तुम्हा सर्वांचं पुरेसे एकदा स्वागत. tenniscricket.in माध्यमातून आपण क्रिकेट स्पर्धा थेट प्रक्षेपित पाहतोय. एक नेटनेटकं आयोजन आपण पाहतोय. शिस्तबद्ध क्रिकेट पहिल्या दिवसापासून खेळलं जात आहे या स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल असलान भाटकर यांचा आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळत आहेत. देखील ऑन साईडला खेळलाय. मिड विकेट हा चेंडूचा प्रवास होतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्राईक एंड वरून झपाट्याने पावलं वळले होते परंतु स्ट्रायकिंग एंड वरून तो नकार आलाय. चांगला डिसिजन होता दोन्ही खेळाडूंचा. फक्त एकच धाव इथे काढली गेली. एकेरी धावेने धावसंख्येत बदल होईल. 49 धावा. स्ट्राईक रोटेट स्ट्रायकिंग एंडला आता अरमान भाटकर
होता दोन्ही खेळाडू एकाच गावामधून बिलॉंग करतात, एकाच ठिकाणी प्रॅक्टिस करत असतील. दोघांनाही कच्चे पक्के दुवे एकमेकांचे माहीत असतील. नवानगरमधून हे दोन्ही खेळाडू एकमेका बिलॉंग करतात. अस्लान विरोधात अरमान. यावेळेस ओरपी चेंडू त्यावर केलाय मोठा हल्ला, पाठवलाय चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्येत बदल, धावसंख्या 55 धावा, 55. चांगला फटका होता. ओरपीच बॉल होता, थोडासा पुढे ठेवला गेला होता, स्लॉट मध्ये होता चेंडू आणि त्याला फाटवलंय मिड विकेटला. चांगला फटका अरमान भाटकर यांच्या पॅटमधून पाहायला मिळतोय. तो अस्लान देखील चांगला गोलंदाज आहे. पुढच्या बॉलवर पाहूया कशा प्रकारचा चेंडू टाकेल. यावेळेस फुल ऑर लेंथ अगदी वेगाने चेंडू टाकला. प्रथमतः बॅटरला बीट केलं, त्यानंतर विकेट किपरला बीट केलं, त्यानंतर मागील क्षेत्रातील क्षेत्ररक्षकांना देखील चेंडूने बीट केले. चेंडू जातोय सीमारेखा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार, नशिबाचा चौकार मिळतोय, परंतु महत्वाच्या धावा आहेत 4. धावसंख्येत बदल, धावसंख्या 59 धावा. षटक क्रमांक 6 समाप्त होतोय. 6 षटकानंतर 59 धावा. पहिलं षटक बाबू भांडे यांनी टाकलं होतं. फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. 2 गडी देखील बाद केले होते पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर अरविंद पाळेकर यांनी 7 धावा दिल्या. तिसरं षटक थोडंसं मागणं ठरलं. केतन यांनी षटक फेकलं होतं, 12 धावांचं होतं. चौथ्या षटकामध्ये अस्लान भाटकर यांनी तो कमबॅक केला होता, फक्त 5 धावा. परंतु 5वं आणि 6वं षटक त्या तुलनेत थोडंसं मागणं ठरतंय. 5व्या षटकामध्ये 11 धावा आल्यात आणि 6व्या षटकामध्ये 15 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. माफ करा, 19 धावा इथे खर्च केल्या गेल्या आहेत. 59 धावा या स्कोर कार्डवर. आता मात्र चांगली धावसंख्या. अजून एका षटकाचा खेळ बाकी, म्हणजे 6व्या षटकाचा खेळ बाकी, 6 बॉलचा खेळ बाकी आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज निखिल स्ट्राईक एंडला. चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते, परंतु अगदी कमी वेळामध्ये आपण चर्चा करा. आपल्यासाठी 2 ओव्हरच्या मध्ये फक्त 60 सेकंदाचा वेळ आहे. 60 सेकंदामध्ये म्हणजे 1 मिनिटामध्ये तुम्हाला दुसरं षटक चालू करायचं आहे. राज हिरलेकर हा गोलंदाजी मार्कडे सज्ज झालाय. षटक क्रमांक 7व अंतिम षटक असणारे इनिंगचं सांगता करणारे षटक राज हिरलेकर यांच्या हातामध्ये दिले गेले. तर फलंदाज निखिल स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल टप्प्याचा बॉल होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, परंतु इथे थोडासा लांब पडलाय. 1 धाव तर कंप्लीट केली गेली दुसऱ्या धावेसाठी. नॉन स्ट्राईक हेडवरून प्रयत्न जरूर चालू होते, परंतु स्ट्रायकिंग एंडवर नकार आलाय. कारण पाहायला गेलं तर या आधीच्या षटकामध्ये अरमान यांनी देखील खूप चांगली कामगिरी केली. त्यांच्या बॅटमध्ये देखील षटकार पाहायला मिळाला आणि यासाठी ती एकच धाव घेतली गेली. आणि दोन्ही फलंदाजांकडे ती ताकद आहे मोठे फटके मारण्याची, आणि यासाठी स्ट्राईकला कोणीही राहो मोठे फटके मारण्याचे प्रयत्न जरूर होणार. गोलंदाज राज हिरलेकर देखील एक नवोदित युवा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी किंदवडेच्या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते, परंतु या स्पर्धेमध्ये समोर आता आव्हान असणार आहे ते अरमानचा बॅट चिकट. फ्लाइंग स्टेप मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवेल तोपर्यंत फक्त एकच धाव. 7व्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू टाकले, 2च धावा इथे खर्च केल्या गेल्यात. तिसऱ्या दिवसातील पहिला सामना, ती वेळेत हा सामना आज सुरू झाला. नियमांचं काटेकोरपणे इथे पालन केलं जात आहे. यावेळेस साकून टप्प्याचा चेंडू, त्यावर शॉर्ट आर्म पुलचा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलंय चेंडूला सीमारेखा पलीकडे. निखिल यांच्या बॅट मधून हा षटकार. आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा मागे होता, हाफ ट्रॅकर होता आणि त्यावर शॉर्ट आर्म पुलचा फटका आपण निखिल यांच्या बॅट मधून पाहतोय. आडव्या बॅटने हा फटका खेळला होता. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला थेट पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमारेखा पलीकडे. 14 बॉल आणि 28 वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय निखिल यांची. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना मात्र पुन्हा एकदा टप्पा खाल्यानंतर बराचसा उसरी घेतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, ऑप्टिकच्या थोडासा बाहेर होता. 1 बाउन्सचा इशारा पंचांचा येतोय. वॉर्निंग गोलंदाजाला दिली गेली, परंतु चांगला चेंडू होता. कमबॅक करणं खूप गरजेचं होतं. या क्षणी निर्धाव चेंडू येणं गरजेचं होतं आणि गोलंदाजाला देखील माहिती होतं एक बाउन्सरचा आपण वापर करू शकतो, आणि तो बाउन्सरचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. हे निर्णय घेणं खूप महत्वाचं ठरतं. यावेळेस ओव्हर पिच बॉल वाईड स्लॉंग ऑफ मध्ये फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी इथे पावलं वळली.
दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. एकेरीचं रूपांतर दुहेरी 2 धावा इथे कंप्लीट होत आहे. षटक क्रमांक 7चा खेळ हा प्रगतीपथावर DTPL अर्थातच देवगड तालुका प्रीमियर लीग टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून एक प्रेक्षक देखील जुळले गेले आहेत. पहिला सामना शेवटचं षटक पहिल्या इनिंगचं आणि आता बॉल असणार आहे शेवटचा. या षटकाचा विचार केला आतापर्यंत धावा खर्च केले गेले 10. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उंच फटका मारलाय. चेंडू हवाई मार्गाने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटक क्रमांक 7चा खेळ समाप्त झालाय. 7 षटकानंतर धावसंख्या 75 धावा. 75 धावा आणि त्यामध्ये वैयक्तिक धावा केल्या गेल्या आहेत निखिल यांच्या बॅट मधून. 17 बॉल मध्ये 36 धावांचे खेळी निखिल यांनी साकारले. कर्णधार निखिल परकर ज्याप्रमाणे कर्णधाराची जबाबदारी पार पडत असताना निखिल यांनी तो जबरदस्त खेळ केलाय. संघ संकटात होता त्या क्षणी ते मैदानाच्या आतमध्ये गेले. संयम दाखवला. संयमाबरोबर आक्रमकतेची सांगड आणि ते आक्रमकता धारण करत असताना त्यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाले. 2 आणि 3 चौकार. 17 बॉल मध्ये 36 धावांचे खेळी. 75-76 टार्गेट असणार आहे. चांगली धावसंख्या उभारली. एकंदरीत आपण पाहिलं तर पहिल्या काही षटकांमध्ये कमी धावा आल्या होत्या. नंतर तो आलेख वाढत गेला. एकंदरीत पाहिलं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळले गेलंय. पण पहिली काही षटकं होती कमी धावा आल्या होत्या आणि 7 षटकांचा हाच फायदा आहे दीपेश. कारण आपण पाहिलं तर थोडासा टाइम घेतला फलंदाजांनी. पहिल्या काही षटकांमध्ये जास्त मोठे फटके मारण्याचे प्रयत्न विकेट देखील गेले होते परंतु स्लॉक ओव्हरच्या षटकांमध्ये एक जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नंतर आपण पाहतोय श्री राटेश्वरा क्रिकेट संघ अगदी लाईनअप मध्ये बाहेर येत आहे. शिस्तबद्ध पद्धतीने बाहेर येत असताना आपण पाहतोय. आणि शिस्त आपण ही DTPL मध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संघ लाईन मध्ये बाहेर येतोय, लाईन मध्ये आत जातोय. ही शिस्त असणं खूप गरजेचं आहे. संघर्ष मेहनत तुम्हाला करावीच लागेल परंतु या मेहनतीसोबत तुमची शिस्त खूप महत्वाची असते. चला टॉस साठी यायचा विनंती असणार आहे. विजयदुर्ग थलाईबाज बनाम SBI लाईव्ह देवगड या 2 टीम मध्ये हा मुकाबला असणार. 2 टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. मी विनंती करेन विजयदुर्ग थलाईबाज विरुद्ध SBI लाईव्ह दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी विनंती करेन मकरंद दादा भिडे यांच्या हस्ते आपण या सामन्याचा टॉस करतोय. या टॉस साठी जो कॉइन दिलाय GSM ज्वेलर्स तळे बाजार यांनी आमच्या स्पर्धेसाठी चांदीचा एका साईडला DTPL आणि एका साईडला GSM असा हा छापलेला कॉइन आम्हाला दिलाय. SBI लाईव्ह कर्णधार SBI लाईव्ह कर्णधार शाहिद होलसेकर. लवकर धावत यायचंय. चला पंचांनी 2 मिनिट सामना थांबवायचा आहे. तोपर्यंत विनंती करेन राटेश्वर स्पोर्ट्स सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचं आहे. एका साईडला GSM आहे, एका साईडला DTPL आहे. तुम्हाला तसा कॉल द्यायचा आहे. ओके, मी विनंती करेन मकरंद सरांना टॉस करायचं आहे. टॉस होतोय दुसऱ्या मॅचचा. DTPL इज द कॉल. टॉस विन बाय SBI लाइव. तो शाहिद टॉस जीते, बहुत इंपॉर्टेंट मैच है, पहला मैच है लीग का, तो आप क्या पसंद करोगे? फील्डिंग करना. ये डिसीजन फील्डिंग करेंगे आप, मतलब टारगेट सेट करके खेलेंगे, तो
कितने तक कोशिश रहेगी कि उनको टारगेट के लिए रोक सके आप? 50-60 के अंदर तक रोकने का कमी से कमी ट्राई करेंगे। ओके, 50-60 का टारगेट है। और लास्ट ईयर का तो मैन ऑफ द सीरीज है, यू आर द बेस्ट प्लेयर फॉर द लास्ट, जो पहला साल हुआ DTPL का उसमें कि आप बेस्ट प्लेयर हो जिसे मैन ऑफ द सीरीज मिला था। ये साल आपका परफॉर्मेंस और आपका क्या इंटेंशन रहेगा मैच के प्रति या टीम के प्रति? ये साल भी अच्छा प्रदर्शन करने का पूरा ट्राई करूंगा, जितना होएगा पूरा टीम के लिए करूंगा, खुद के लिए खुद नहीं, सब टीम के लिए। गुड शाहिद, बेस्ट ऑफ लक. तर टॉस हरलाय, परंतु टॉसवर पूर्ण क्रिकेट नसतं. तुम्हाला काय घ्यायचं होतं टॉस जिंक? फिल्डिंगच घेतली असते. फिल्डिंग घ्यायची, परंतु आता प्रथम फलंदाजी आले, क्रिकेटचा भाग आहे, करावा लागेल. चांगला स्क्वॉड आहे, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, चांगली मॅच आम्हाला अनुभवायला मिळेल. कितीचं टार्गेट तुम्ही सेट कराल? 60+. 60च्या वरती 7 षटकांचा सामना आहे. 60 रनचं टार्गेट इथे सेट होणार आहे. आणि या स्पर्धेबद्दल तुम्ही काय सांगाल? स्पर्धेबद्दल सांगायला गेलो तर खूप चांगली स्पर्धा आहे. हे दुसरं पर्व आहे, तर मी पहिलं पर्व पण खेळलो होतो तेव्हा पण खूप चांगलं आयोजन झालेलं आणि आता पण खूप चांगलं आहे. धन्यवाद. ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी आहे. धन्यवाद. दोन्ही संघांना शुभेच्छा. दोन्ही संघांनी चांगला खेळ खेळायचा आहे. येणारा सामना विजयदुर्ग थलैवास विरुद्ध SBI लाईफ. SBI लाईफ टॉस विन सिलेक्टेड टू फील्ड. आस्क्ड टू विजयदुर्ग थलैवास बॅटिंग फर्स्ट. थँक यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, धन्यवाद अमोल सर, प्रसाद चाळके सर, पंकज लाड सर, विजय बागायतकर सर. त्यानंतरचं समालोचन करण्यासाठी मी शुभम टुकुल आपण सर्वांचं मनपूर्वक शब्दसुमनांनी शब्दफुलांनी स्वागत करतोय. देवगड तालुका प्रीमियर लीगचा हा थरार महासंग्राम रणसंग्राम आपण अनुभवतोय. या स्पर्धेतील हा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत आपण पाहतोय. एका बाजूला राटेश्वर स्पोर्ट संघमालक आहेत फरीज काझी. सामन्यात सुरुवात होते. दुसऱ्या इनिंगचा हा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला होता गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या चेंडूला लेग साईडच्या दिशेने. यावेळेस पहिली धाव गुरु घाडी यांच्या बॅटमधून पाहायला भेटते. एकंदरीत 2 धावांची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी अनिवार्य पॉवर प्लेचं हे पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय गोलंदाज विक्की जाधवला आपण पाहतोय. गुणवान अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख असणारा विक्की जाधव, वाडागावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू विक्की जाधवला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. समोर देखील गुरु घाडी पहिल्या चेंडूवरती 2 धावा जमवल्या गेल्यात. यावेळी सतीश तरार चेंडू वेग भन्नाट होता, सरळ पॅडला आदळलाय आणि पायचीच्या स्वरूपात गडी मात्र बाद होतोय. गुरु घाडी पहिला धक्का बसलाय संघाला. आपण पाहतो देवगड तालुका प्रीमियर लीगचा थरार महासंग्राम तिसरा दिवस. तिसऱ्या दिवसातील ही पहिली लढत. पहिल्या लढतीतील हा दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या चेंडूवरती बसलेला हा दुसरा धक्का गुरु घाडी स्वतःवरती थोडासा निराश असेल. पहिला चेंडू अतिशय दर्जेदार खेळला होता, त्यावरती 2 धावा सांघिक खात्यात वैयक्तिक खात्यात जमा केल्या होत्या, परंतु त्यानंतर थोडासा निराश हताश मनाने डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलंय. प्रथमतः फलंदाजी करत असताना मयंक 11 देवगड संघाने 75 धावा बनविल्या आहेत आणि 76 धावांचं आव्हान असणार आहे राटेश्वर स्पोर्ट क्रिकेट संघ. आणि त्याच्या उत्तरार्धात आपण पाहायला गेलं तर त्याचा पाठलाग करत असताना गुरु घाडीची एक महत्त्वपूर्ण विकेट विक्की जाधवने मिळवली आहे. कौतुक करावं लागणार आहे. गुणवान खेळाडू आहे विक्की जाधवकडे आपण पाहतोय. वाडा गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू विक्की जाधव पहिला चेंडू फेकला होता. पहिल्या चेंडूवरती एक सुंदर फटका देखील पाहायला भेटला गुरु घाडीच्या बॅटमधून, परंतु त्यानंतर वापसी करणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे विक्की जाधव यांच्या माध्यमातून. नौका फलंदाज मैदानामध्ये पाऊल ओढ जात आहेत. राज हिरलेकरला आपण पाहतोय ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. थोडासा महागडा ठरला होता शेवटच्या षटकात, परंतु आता मात्र त्याला फलंदाजी करायचे.
एक दर्जेदार फलंदाजी करावी लागणार आहे. युवा खेळाडू आहे आणि युवा खेळाडूंसाठी ही संधी असणार आहे. देवगड तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. यावेळी पहिला चेंडू वेगवान चेंडू, वेग तर भरपूर होता परंतु दिशा कुठेतरी थोडीफार भरकटलेली आपल्याला पाहायला भेटली आहे. पंचांचे दोन्ही हात समांतर झाले आहेत. चेंडू झालाय अवांतर. अवांतर धावसंख्येने शिक्षा तोटावतील या चेंडूला पंच. धावसंख्या वधारली जाते. एकंदरीत 3 धावा धावफलकावरती आपण पाहतोय एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा सज्ज झाले. यावेळी कव्हरला चेंडू फटकावलाय. चेंडूचा प्रवास कुठपर्यंत असणार आहे हा आलाय. दुसऱ्या इनिंग मधील राज हिरलेकरच्या बॅट मधून चौकार. खरोखरच चांगली फलंदाजी पाहायला भेटली या चेंडूवरती. चेंडूचा चांगला समाचार घेतला आणि चेंडूला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईन पलीकडे. पहिला चौकार या इनिंग मधील आपण पाहतोय. दुसऱ्या इनिंग मधील पहिला चौकार राज हिरलेकरच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या झपाट्याने वाढली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळी साल्ला बोल करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडूचा प्रवास कुठपर्यंत असणार आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाचा चेंडू चाललाय सरळ सीमारेषेबाहेर आलाय. हा दुसरा राज हिरलेकरच्या बॅट मधून चौकार. क्षेत्ररक्षकाचे शर्तीचे प्रयत्न चालू होते परंतु त्यानंतर चेंडूने सरळ वेग घेतला आणि सरळच गेला सीमारेषेबाहेर आलाय. हा राज हिरलेकरच्या बॅट मधून दुसरा चौकार. धमाकेदार सुरुवात केली आहे राज हिरलेकर. आल्या पावली 2 चौकार ठोकलेत. पहिल्या चेंडूवरती पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा अवांतर फेकला होता परंतु त्यानंतर 2 चेंडूंवरती हल्ला केलाय. राज हिरलेकरचा बोलबाला मैदानामध्ये पाहायला भेटलाय. धावसंख्या वधारली गेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. एकदा विक्की जाधव यावेळेस देखील सुरेख फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूचा परतावा करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. षटकातील अनिवार्य पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकातील शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी राहिला. यावेळी प्रथमतः आपण स्ट्राईकला पाहतोय बाबू भांडे. भरपूर वर्षांचा प्रदीर्घ अनुभव ज्यांच्या गाठीला आहे ते बाबू भांडे यावेळी स्ट्राईक एंडला आहेत. पहिला चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. पायचीतचा धोका आहे परंतु टळला जातोय. एक पायच्या स्वरूपात एक धाव सांघिक खात्यात जमा केली जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राज हिरलेकर भरपूर चांगली फलंदाजी करतोय. 2 चौकार ठोकले त्यानंतर एक सिंगल धाव. वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळताना आपल्याला पाहायला भेटतोय राज हिरलेकर. तर बाबू भांडे पहिला चेंडू फेस करत असताना थोडासा फसला गेलाय. चेंडू पॅडला आदळला त्याच्यानंतर बायच्या स्वरूपात एक धाव सांघिक खात्यात जमा केली जाते. गुरुघाडी थोडासा निराश असणार आहे. सलामीसाठी जो बॅटर गेला होता पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू अतिशय दर्जेदार खेळला त्यानंतर थोडासा फसला गेला आणि म्हणूनच की काय गुरुघाडी हा पायचीतच्या स्वरूपात डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ थांबलाय. धावसंख्या आपण पाहतोय 13 धावा 13 लॉट्स ऑफ 1 विकेट. माझ्यासोबत गुणलेखांचं काम करताना आपल्याला पाहायला भेटत आहेत दीपेश दादा. दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज हर्षद गुरवला आपण पाहतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं हे दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज हर्षद गुरव. यावेळी स्ट्राईकला आपण पाहतोय बाबू भांडे. भरपूर वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. अष्टपैलू खेळाडू नावाजलेला खेळाडू. पूर्ण देवगड तालुक्यामध्ये याचं नाव आहे बाबू भांडे. आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करत असताना बॅटची हलकीच किनार. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक येतोय अजय राहुलला आपण पाहतोय. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटली. अजय राहुल आपल्याला पाहायला भेटतोय. किंचवडे गावामधून बिलॉंग करणारा हा खेळाडू. नक्कीच सलामीसाठी गेला होता परंतु एका चौकारानंतर थोडासा निराश असेल. अजय राहुल माघारी परतलाय.
पहिल्या इनिंगचा. यावेळेस दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे. यावेळेस राज हिर्लेकरचा मोठा फटका पाहायला भेटलाय. शतरक्षक येतोय चेंडू खाली आणि शतरक्षकांचा जमतोय मेळ. फलंदाज राज हिर्लेकरचा संपतोय खेळ. निश्चित स्वरूपात 2 चौकार या खेळाडूने मारले होते, परंतु त्यानंतर थोडासा फटका फसला जातोय आणि म्हणून काय राज हिर्लेकर हा डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला भेटलाय. दुसऱ्या विकेटचं पतंग होतंय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पाऊल वळून जात आहे. सूरज खाडीला आपण पाहतोय. थँक्यू टीचे. सूरज खाडी नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं जात आहेत. आता मात्र संयमपूर्वक कामगिरी करावी लागणार आहे. संयम दाखवावा लागणार आहे, कारण 2 विकेट महत्वपूर्ण या ठिकाणी प्राप्त केलेत मयंक 11 देवगड या संघाने. एका बाजूला राहटेश्वर स्पोर्ट संघमालक आहेत फरीद काझी आणि कर्णधार आपण पाहतोय केतन तिर्लोटकर. त्यांच्या विरोधात खेळत असताना मयंक 11 देवगड संघमालक नाना सारंग यांच्या मालकीचा संघ आपण पाहतोय. कर्णधार निखिल परकर. यावेळेस पुढचा चेंडू, यावेळेस रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेलाय, थोडासा फसला जातोय. चेंडूची गणना ही निर्धाव चेंडूत केली जाते. धावसंख्या स्थिरावलेली आता मात्र पाहायला भेटते. 14 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे आणि 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. शांततेचा कालावधी, या शांततेच्या कालावधीमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागणार आहेत, मेहनत करावी लागणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज. यावेळेस सलमान दिलाय चेंडूला. शतरक्षक येतोय, चेंडूची वरती करेल तोपर्यंत एकंदरीत 1 धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हर्षद गुरव दुसऱ्या क्रमांकासाठी गोलंदाजी करत असताना आपल्याला आपण पाहतोय भरपूर चांगली गोलंदाजी केली. एक महत्वपूर्ण राज हिर्लेकरचा विकेट या षटकामध्ये प्राप्त केलाय हर्षद गुरव. यावेळेस बाबू भांडेने हल्ला बोल केलाय. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन ला, सीमारेषेबाहेर आलाय हा धमाकेदार लाजवाब षटकार. येस डीजे. आता मात्र हात खोलायला सुरुवात केली. एक षटकार त्यांच्या बॅटमधून पेश केला गेलाय. हर्षद गुरव आता मात्र थोडासा महागडा ठरतोय की काय. अनिवार्य पॉवर प्लेचं हे दुसरं षटक चालू आहे. यावेळेस वेगवान चेंडू, वेग भन्नाट होता. निर्धाव चेंडूची गणना केली जाते. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण धाव संख्या पाहतोय 21 धावा धावफलकावरती. भरपूर चांगली फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला भेटतात बाबू भांडे. भरपूर वर्षांचा प्रदीर्घ अनुभव गाठीला घेऊन खेळत असताना आपण पाहतोय. आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय सूरज खाडी. धावसंख्या 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अनिवार्य पॉवर प्लेचे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. भरपूर चांगली फलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये गुरुगाडीचा महत्वपूर्ण विकेट मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये राज हिर्लेकर ज्याने 2 चौकार ठोकले होते त्याचा विकेट हर्षद गुरवने मिळवलाय. परंतु त्यानंतर एक षटकार देखील मैदानामध्ये पाहायला भेटलाय. बाबू भांडे यांच्या माध्यमातून एक षटकार ठोकावला गेलाय. धावसंख्या 21 धावा. तिसऱ्या क्रमांकासाठी कोणता गोलंदाज येईल? नक्कीच संघाचा संघनायक आपण पाहतोय निखिल परकर. पहिल्या इनिंग मध्ये 17 चेंडूंमध्ये 36 धावांची एक वादळी खेळी साकारली होती. निखिल परकरचं कौतुक करावं लागणार आहे. संघाचा कर्णधार आहे. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, क्षेत्ररक्षक
क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असणार आहे 60 सेकंदाच्या आतमध्ये लगेचच ओव्हरला सुरुवात करायची आहे. चला आपल्याला विनंती असणार आहे अन्यथा पॅनल्टीला सामोरे जावे लागणार आहे, याची नोंद घ्या. निखिल फरकर तिसरं षटक हाताळण्यासाठी महत्वपूर्ण तिसरं षटक हाताळण्यासाठी निखिल फरकरला आपण पाहतोय. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु आत्ता त्याला गोलंदाजी करायची आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सूरज गाडी ज्याच्या बॅटमधून एक धाव आतापर्यंत पाहायला भेटली आहे. बाबू भांडे नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. चार चेंडूंचा खेळ, 4 चेंडू खेळलेत आणि 7 धावा या ठिकाणी बनवल्यात बाबू भांडे. बाबू भांडेला या मॅच मध्ये चांगली कामगिरी करावी लागणार आहे. निखिल परकर गुलनेरी ट्रॅकवरती तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. निखिल परकर आणि स्ट्राईकला सूरज घाडीला पाहतोय. शहात्तर धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या आपण पाहतोय 21 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. निखिल परकर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने निखिल परकर पहिला चेंडू फेस करत असताना यावेळेस लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत एका धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारते, धावसंख्या आपण पाहतोय 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बाबू भांडे, एक षटकार त्यांनी टोकावलाय परंतु बाबू भांडेला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या मॅच मध्ये 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. निखिल फरकर एक दर्जेदार गुणवान खेळाडू म्हणून ज्याची ओळख असणारा निखिल फरकरला आपण पाहतोय गोलने ट्रॅकवरती फलंदाजी अतिशय दर्जेदार केली आहे. 17 चेंडूंमध्ये तब्बल 36 धावांची एक वादळी खेळी त्यांनी साकारली होती. आपल्या संघासाठी बहुमोल योगदान दिलंय. यावेळेस बाबू भांडे फटका मारण्याचा प्रयत्न झालाय, फसला जातोय बाबू भांडे. नो चेंडूचा इशारा आलाय. नक्कीच बाबू भांडेची एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त झाली होती परंतु पंचांकडून नो चेंडूचा इशारा आलाय. फ्रीडची संधी असणार आहे. फलंदाज सूरज गाडियाला फलंदाजाला हवा हवा असा वाटणारा चेंडू, गोलंदाजाला नको नकोसा वाटणारा चेंडू आता मात्र पाहायला भेटणार आहे. सूरज गाडी स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटतोय. निखिल फरकर गुलनेरी ट्रॅकवरती सज्ज होतोय. यावेळेस चेंडू लेग स्टिकच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांकडून काय इशारा येईल निश्चित स्वरूपात एक धाव. हॅलो बॅट कट. एक धाव सांघिक खात्यात वैयक्तिक खात्यात जमा केली जाते. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला भेटते 25 धावा. यावेळी स्पायचीचा धोका आहे परंतु पंच फेटाळत आहेत. लेग बायच्या स्वरूपात एक धाव सांघिक खात्यात वधारित केली जाते. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते 26 धावा धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूने धावा ठोकायचे आहेत, दुसऱ्या बाजूने धावा रोखायचे आहेत. निखिल फरकर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. पहिला चेंडू थोडासा अवांतर फेकला गेलाय परंतु त्यानंतर परती करणारे गोलंदाजी पाहायला भेटते. यावेळेस मोठा धमाका उडवण्याचा प्रयत्न झालाय परंतु क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला तैनात. क्षेत्ररक्षकांचा जमलाय मेळ. फलंदाज सूरज गाडीचा संपलाय खेळ. यस डीजे. फायनान्सचे उप ब्रांच निरीक्षक अभिजित यांचं मी इथे अभिजित धुमाळ यांचं मी इथे स्वागत करतोय. मी विनंती करत सर तुम्ही व्यासपीठावरून बसायचंय. या नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलवळी जात आहेत. केतन तिर्लोटकरला आपण पाहतोय गोलंदाजी तितकीशी चांगली नाही केली आहे. पहिल्या इनिंगमध्ये पाहायला गेलं तर
2 षटकं हाताळत 23 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. गोलंदाजी करत असताना केतन तिर्लोटकर थोडासा महागडा ठरला होता, परंतु आता त्याला फलंदाजी करायची आहे. केतन तिर्लोटकर देवगडमधील एक मोठं नाव, एक युवा खेळाडू आहे, भरपूर प्रभावित केले, भरपूर चर्चेमधील नाव आपण पाहतोय. केतन तिर्लोटकर स्ट्राईक इनवरती. निखिल परकर येतोय, यशस्वी गोलंदाज मानावा लागेल. निखिल परकरला आपण पाहतोय. त्याच्या विरोधात यावेळेस सुरेख झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा धक्का बसलाय राटेश्वर स्पोर्ट क्रिकेट संघाला. केतन तिर्लोटकर नाराज झेल गोल्डन डकचा शिकार ठरलाय. केतन तिर्लोटकर वरती भरपूर जबाबदारी होती, परंतु आता मात्र डगआउटच्या दिशेने दिसतोय. शून्याची बॅट डोक्यावर घेऊन, शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या दिशेने पाहायला भेटलाय केतन तिर्लोटकर. आता मात्र थोडासा संघ अडचणीमध्ये पाहायला भेटतोय. राहटेश्वर स्पोर्ट हा क्रिकेट संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. केतन तिर्लोटकरची महत्वपूर्ण विकेट प्रस्थापित केली आहे. निखिल परकरचं कौतुक करावं लागणार आहे. या षटकामध्ये चांगलीच गोलंदाजी केली आहे. लागोपाठ 2 विकेट्स या षटकामध्ये मिळवलेत. हॅट्रिकची संधी असणार आहे निखिल परकरसाठी. येईल का हॅट्रिक? निखिलच्या गोलंदाजीवरती पहिल्या दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये यासिन वाडकरने एक विकेट हॅट्रिक मिळवली होती. आता मात्र संधी असणार आहे निखिल परकरला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाऊल वळले जात आहेत. फलंदाज रोहन मिराशीला आपण पाहतोय. फलंदाजी करण्यासाठी दाखल होतोय रोहन मिराशी. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय संघ. केतन तिर्लोटकरचे महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळवली गेली आहे. एक दर्जेदार झेल दिनेश गावकर यांच्या माध्यमातून पाहायला भेटलाय. कौतुक करावं लागणार आहे. निखिल परकरचं कौतुक करावं तेवढं कमी असणार आहे. या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये अशी अतिशय दर्जेदार कामगिरी केली आहे. 17 चेंडू 36 धावा. यावेळेस पहिला चेंडू वेग भन्नाट होता. चेंडू सरळ विसावला यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 26 धावा. भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केले आहेत आणि महत्वपूर्ण 2 विकेट या षटकामध्ये मिळवले गेले आहेत. मयंक 11 देवगड. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहटेश्वर स्पोर्ट. धावसंख्या झाली 26 धावा. 76 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 26 धावा. आता मात्र विजयासाठी 24 चेंडूंमध्ये 50 धावा बनवायचे आहेत. 24 चेंडू 50 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती 4 क्रमांकचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज नितेश मोडकरला आपण पाहतोय. अनुभवी गोलंदाज, फलंदाज, अष्टपैलू खेळाडू गिरेगावचा हा सुपुत्र. गिरेगावचे पोलीस पाटील देखील आहेत. आपण पाहतोय नितेश मोडकर यांना. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय बाबू भांडे ज्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर थोडासा संयम दाखवला गेलाय. यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना लॉंग लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय 1 बाउन्स. सीमारेषे बाहेर आलाय हा बाबू भांडेच्या बॅट मधून. पहिला वैला चौकार.
नितेश मोंडकर वरती हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती एक चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केलेत बाबू भांडे यांनी. आक्रमकता ही बचावाचं साधन आहे. तुम्हाला आक्रमक फटके खेळावे लागणार आहेत. याही वेळेला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल का, परंतु दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला भेटणार होतं, परंतु झेल एक जमिनीला दान केला जातोय. झेल टिपण्याची संधी होती, परंतु संधी दवडली गेली आहे. संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी आहे. तुम्ही जरा जरी विलंब केलात तर बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधी जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या कालावधीसाठी येत असते आणि ती संधी दवडली आहे. बाबू भांडे यांना एक जीवदान मात्र प्राप्त झालंय. या षटकामध्ये नितेश मोंडकरवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला भेटली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला आणि त्यामुळेच की काय पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. षटकार तिसऱ्या पंचाची मदत घेत आहोत. हॅलो, पंचाचा निर्णय षटकार. धावसंख्या आता मात्र झपाट्याने वाढली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आलाय, त्यानंतर एक षटकार पाहायला भेटलाय. बाबू भांडे थांबायचं नाव घेत नाहीये. बाबू भांडेंनी हल्ला बोल करायला सुरुवात केली आहे, आक्रमण करायला सुरुवात केली आहे. नितेश मोंडकर थोडासा महागडा ठरलाय पहिल्या 2 चेंडूंवरती. छत्तीस धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. मुथूट फायनान्स आणि माझे जुने मित्र, जी मी तालुका मर्यादित किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी पहिली स्पर्धा केली पंच म्हणून, त्या गावचे माझ्यावरती खूप आशीर्वाद आहे. कासाडे गाव, कासाडे गावातील एक चांगली वाडी, धुमाळवाडी, त्याचे हे सदस्य म्हणा किंवा प्रमुख व्यक्ती म्हणा, म्हणजे माझे मित्र आहेत, लहान भावासारखे आहेत. मी त्यांचे खूप खूप नेहमी ऋणी राहीन आणि या स्पर्धेसाठी वेळ काढून आले. मी मकरंदांना विनंती करेन त्यांचं स्वागत करायचं आहे. अभि, खूप खूप स्वागत तुमचं. अभिजित धुमाळ. मुथूट फायनान्समध्ये उप ब्रांच निरीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती आहे आपल्या देवगडमध्ये.
वेळेचा अभाव असल्यामुळे ते या स्पर्धेला भेट देऊन निघून जात आहेत. तरी पण मी तुमचे खूप खूप आभार मानतो. हां हॅलो, षटकार नाही. पंचांनी निर्णय कळवायचा आहे कृपया. किती धावा? 2. 1 धाव. ओके, 1 धाव या चेंडूवरती. धावसंख्या पाहायला भेटते 31 धावा. नितेश मोंडकर गोलंदाजी ट्रॅकवरती 4थं क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळी स्ट्राईकला रोहन मिराशीला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस वेगवान चेंडू होता. थोडासा चेंडू पॅडला दळतोय. बायच्या स्वरूपात 1 धाव एकंदरीत सांघिक खात्यात जमा केली जाते. धावसंख्येचा विचार केला 32 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. 32 धावा. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 34 धावा. 32 धावा आपण पाहतोय धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा नितेश मोडकर सज्ज होते. यावेळेस सुरेख फटका लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत 51 धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. धावसंख्या वधारली जाते. धावसंख्या पाहायला भेटते 33 धावा. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी राहिलाय. 34 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. एका बाजूला बाबू भांडेला पाहतोय. रोहन मिराशी स्ट्राईक इन वरती आता पाहायला भेटते. लेग कटचा वापर केलाय. 5 बॉल झाले. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी करत असताना नितेश मोंडकर अफलातून गोलंदाजी केली आहे. पहिल्या नितेश मोंडकर यांच्यासाठी बक्षिसांची जाहिरात होते. मेन रोड गिरिये क्रिकेट संघाकडून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची परती करेल तोपर्यंत एकंदरीत 51 धावेची लहर ही मैदानामध्ये पाहायला भेटते. 4 षटकांचा खेळ थांबलाय. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 34 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यानंतर मायक्रोफोनवर बदलणारा आवाज आपण ऐकूयात. विजय बागायतकर सर, मी शुभम टुकरोल काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. नमस्कार रसिक हो, मी विजय बागायतकर. देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व तिसऱ्या दिवसातील पहिल्या सामन्यात जवळपास पहिल्या सामन्यातील शेवटच्या सत्रात मी आपलं सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या बरोबर आहे ती 34 दरम्यानचा चेंडू. हा चेंडू ड्राईव्ह केला आहे तो लॉंग ऑनला आणि दरम्यान 1 धाव ही पूर्ण केली आहे. गमत बघा की आजचा ज्यावेळी सकाळचा सामना सुरू झाला होता त्यावेळी अपेक्षा प्रेक्षकांची हीच होती की हे जे दोन्ही संघ आहेत, दोन्ही संघ फार तुल्यबळ संघ आहेत देवगड तालुक्यामध्ये. मी ज्यावेळी प्रसाद लाड माझे सहकारी समालोचक यांच्याशी मी सल्लामसलत करतो त्यावेळी ते मला म्हणत होते की खऱ्या अर्थाने एक चांगली लढत बघायला मिळणार आहे. अपेक्षा तीच आहे. बघायचं की उरलेल्या 3 षटकात कोण बाजी मारतोय ते. खोला टप्प्याचा चेंडू हा फॉली बनवला. चेंडू लॉफ्ट केला. चेंडू सरळ जातोय तो वाडीश लॉंग ऑफला. खेळी संपते ती मला वाटतं बाबू भांडे यांची. एक दर्जेदार बहारदार खेळी ही संपुष्टात येते. आणखीन एक धक्का तो संघाला. 10 चेंडू आणि 14 धावा अशी एक चांगली विश्वसनीय दर्जेदार किंबहुना ऐन मोक्याच्या क्षणी गडीबात करण्यात यश मिळाले प्रतिस्पर्धी संघाला. आणि बघता बघता बाबू भांडेची खेळी ही संपुष्टात येते. गडीबाद होण्याचा क्रम बघा. पहिला गडीबाद 2, दुसरा 14, तिसरा 26, चौथा 26 आणि 5वा 35 असा हा गडीबाद होण्याचा क्रम. अजूनही
फार मोठा टप्पा गाठायचा आहे. रहाटेश्वर स्पोर्ट्सला अजूनही फार मोठा टप्पा गाठायचा आहे. दरम्यान चेंडू मधल्या अष्टवरचा चेंडू हलकेच घेऊन काढलाय तो शॉर्ट फाईन लेगला. दरम्यान एक धाव. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 36 वर. 5 बाद 36. खराब चेंडू. बघायचा आहे पंचांचा इशारा काय येतोय. तो पंचांचा हा वाईटचा इशारा. अवांतर पोहोचते 3 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 5 बाद 38. ओ हा चांगला चेंडू. टप्पा पडता क्षणी खाली राहिला. वेगवान चेंडू होता आणि बघता बघता मधली यष्टी ही वाकवली आहे. आता मात्र निश्चितच मला वाटतं मयंक 11 संघ हा मात्र आता जवळपास विजयाच्या उंबरठ्यावर. ज्या पद्धतीने त्यांच्या फलंदाजांनी फलंदाजी केली, ज्या पद्धतीने त्यांच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली आणि एक चांगली साथ दिली ती त्यांच्या क्षेत्ररक्षकाने या संमिश्र कामगिरीवरती, आता मात्र संघ हा विजयाच्या उंबरठ्यावर. असं वाटलं होतं की कदाचित हा सामना रंगतदार चुरशीचा रोमहर्षक होईल, पण तसं काही घडत नाही आहे. सामना आता मात्र एकतर्फीच्या दिशेने. नवीन फलंदाज रामू परब हा हळूहळू पॉपिंग क्रीजच्या दिशेने. आज पहिल्या 2 दिवसाच्या तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर प्रेक्षकांची गर्दी बऱ्यापैकी आहे. हळूहळू देवगड तालुका प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचं ज्वर हे हळूहळू देवगड तालुक्यामध्ये पसरत आहे आणि प्रेक्षक मी म्हटल्याप्रमाणे खूप खुश आहेत या स्पर्धेवरती. पुन्हा एकदा कोल्लो टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा हाफ व्हॉली बनायला चेंडू, पुन्हा ड्राईव्ह केला आहे तो लॉंग ऑनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफवर आणि दरम्यान एक धाव ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 39 वर. बघा एकेरी दुहेरी धावा घेऊन धावसंख्येमध्ये किंबहुना धाव फलकामध्ये किंबहुना धावांचा पाठलाग करताना फार मोठा फरक पडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण आता मात्र आक्रमक चौपेर टोलेबाजी ही करावीच लागेल. मधल्या चेंडू पुन्हा एकदा टॉप एज घेतलाय. खेळायचा होता ऑन साईडला मिड विकेटच्या टोकावरून चेंडू जातोय तो कव्हर्समध्ये. पॉईंटचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय आणि दरम्यान एक धाव सहज चालत ही पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती बरोबर 40च्या घरात. पाठलाग करायचा आहे तो बरोबर 76 धावांचा आणि त्याला उत्तर देताना काहीशी न पटणारी, काहीशी न रुचणारी किंबहुना पराभवाच्या दिशेने वाटचाल करणारी अशी ही 40ची धावसंख्या. समीकरण बघा आता 12 चेंडू आणि 36 धाव पाहिजे आहेत. बघा टेनिस क्रिकेटमध्ये एक जमाना असा होता की एका षटकामध्ये 2-3 धावा 4 धावा पण निघणं कठीण व्हायचं. ज्यावेळी उमेश मांजरेकर गोलंदाजी करायचा, ज्यावेळी किशोर भगत केरवाडाचा गोलंदाजी करायचा, दिग्गज त्यांच्यासमोर 3-4 धावा सुद्धा पुरेसे व्हायचे. मधल्या चेंडू लॉफ्ट केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. चेंडू सरळ जातो की काय बघायचं आणि हा चेंडू जातोय तो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेबाहेर. हा चौकार खणखणीत फटका. थोडासा आक्रमक निश्चित होता. त्यात ज्या पद्धतीने जो फटका खेळला जोखीम बरा निश्चित होता, परंतु एक 4 बहुमूल्य धावा हे निश्चित मिळत आहेत. चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 44 वर. मी आत्ताच म्हणालो होतो की आता दोन्ही फलंदाजांना आपले बॅट थोडीशी तळपावं लागेल, थोडीशी धारदार करावी लागेल, अन्यथा तो पराभव त्यांच्यापासून फारसा दूर नाही आहे एवढं मात्र निश्चित. नो बॉलचा इशारा येतोय असं मला वाटतं पंचांचा. एक धाव तर निश्चित मिळते आणि दरम्यान बघता बघता दुसरी धाव पूर्ण होते. 3 धावा एकंदरीत. पंच सांगतायत मला वाटतं की
नेमकं कुठे ओव्हर स्टेपिंग झाली आहे, कुठे तुमचा जो पायाचा जो पंजा आहे तो कुठे पडला आहे पॉपिंग क्रिशच्या ते समजावून सांगतायत. 3 धावा या तिन्ही धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 47वर. सकाळचं सत्र ज्यावेळी अमोलजी मेस्त्री ज्यावेळी मुलाखत घेते त्यावेळी ते म्हणत होते की या सामन्यात सकाळचं सत्र आहे, थोडंसं कदाचित दव असेल, वारा येतो आहे, त्यामुळे आम्ही धावांचा पाठलाग करण्यानंतर जसजसा खेळ पुढे सरकेल तसतसे चेंडू बॅटवर सहज येईल. त्याच अनुषंगाने ते फलंदाजी करताना पुन्हा हो चांगला चेंडू हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेमध्ये बुंद्यात गोलंदाजी करणं, म्हणजे ज्या ग्रामीण भाषेत सांगायचं तर अक्षरशः ब्लॉक होल्डमध्ये टाकलेला चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण चेंडू खोदून काढला तो फलंदाजाने. धावसंख्या काय ती 47वर. मराठी भाषेच्या अनुषंगाने कधी कधी ग्रामीण भाषेचा पण वापर करावा लागतो समालोचनात. ओ हा मात्र झेल चेंडू उजव्या थोडासा बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनार लागतोय आणि एक साधा सोपा झेल हा सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. आणखीन एक धक्का तो संघाला परततोय. तुम्हाला तो बाजूला फलंदाज असलम भाटकर तर परततोय आणि त्याची जागा घेतोय तो खोलो टप्प्याचा चेंडू मागच्या चेंडूसारखा चेंडू होता नाही, यावेळी मात्र खोलो टप्प्याचा जवळपास यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ खेळला आहे तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय आणि दरम्यान एक धाव ही सहज पूर्ण आहे. एकेरी दुहेरीत फारसा फरक पडेल की नाही मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सांगता येत नाही, पण आता मात्र चौकार आणि षटकार हे खेचावेच लागतील. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला क्रिकेटच्या दुसऱ्या भाषेमध्ये हाफ ट्रॅकरही म्हटलं जातं, हा आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडू सरळ गेला तो सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. आता मात्र असं म्हणावं लागेल की रहाटेश्वर स्पोर्ट्सने आता ह्या सामन्यावर काहीसा वरचष्मा राखलाय असंच म्हणावं लागेल. त्यांचे फलंदाज मयांक गिलवाने माफ करा, काही त्यांचे फलंदाज, त्यांचे गोलंदाज आणि त्यांचे बघता क्षेत्ररक्षक सर्वांनी अतिशय छान वरचष्मा राखला आहे. हो उजव्या अष्टचा बराचसा बाहेर चेंडू, हा वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर पोहोचते ती मला वाटतं 6वर, संघाची धावसंख्या पोहोचते ती 49वर. 6 बाद 49. सामन्यावर जर पकड राखायची असेल तर सुरुवातीपासूनच एक वेगळी रणनीती आखावी लागते आणि त्या रणनीतीमध्ये मला वाटतं मयंक 11चा संघ हा यशस्वी ठरला आहे. लॉफ्ट केला चेंडू जातोय तो स्वीपर कव्हरला, झेल सुटतोय, बऱ्यापैकी प्रयत्न केला होता पण चेंडू हा बघता सीमा पार. या चौकारामुळे धावसंख्या पोहोचते ती 53वर. डीजे वळू. जे प्रेक्षक आत्ताच आले असेल अल्पोपारकडून, जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबशी जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, देवगड तालुका स्कोर किती 53, धावसंख्या 53. जे आत्ताच प्रेक्षक यूट्यूबशी जोडले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतोय, देवगड तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं दिवस 3रा आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना.
पहिला सामना, माफ करा. मधल्या षटकावर चेंडू हा लॉफ्ट केला, चेंडू सरळ जातोय तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेट या क्षेत्रामध्ये. मिड विकेटचं क्षेत्र येतोय आणि एक साधा सोपा झेल हा त्याच्या हातात विसावतोय. आता मात्र सामन्यात फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे, असंच काहीसं वर्णन या सामन्याचं या टप्प्यावर करावं लागेल. बोलच नेम वैभव. ओके. ज्यांनी जी रणनीती आखली होती त्या रणनीतीमध्ये खऱ्या अर्थाने ते सफल ठरलेत, यशस्वी ठरलेत. त्यांचे फलंदाज विशेषतः ज्या 36 धावा कुठल्या निखिल पारकरने निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल, त्याला दाद द्यावी लागेल, त्याची पाठ थोपटावी लागेल. त्यांच्या साजेशा 36 धावांच्या खेळीवर जो एक विशाल धावसंख्या रचली होती, 75 धावांचा जो डोंगर रचला होता, त्याचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघाचा डाव अक्षरशः कोसळतोय आणि बघता बघता आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे तो मयंक 11 संघ. खोलो टप्प्याचा चेंडू, यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनला आहे, वाईडिश लॉंग ऑनला आहे, वाईडिश मिड विकेटवर क्षेत्ररक्षक येतोय आणि पुन्हा एकदा एक साधा सोपा झेल हा त्यांच्या हातात जातोय. आज मात्र एक वेगळं दृश्य बघायला मिळतंय. आज बरेच कठीण झेल हा घेतले जात आहेत. गंमत बघा, मी पहिल्या डावामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या डावामध्ये म्हणा जवळपास 7 ते 8 असे झेल आहेत जे काहीसे कठीण होते, पण त्याचं रूपांतर अगदी साध्या सोप्या झेलामध्ये केलं आहे. हेच क्रिकेटचं गमक आहे, हेच क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र पोलीसचे सन्माननीय जी प्रवीणजी सावंत सर यांचं इथे आगमन झालंय. या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचे खूप खूप स्वागत. उत्कृष्ट ॲथलीट्स आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बघा, या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा एक जे जुने जाणते खेळाडू आहेत त्या खेळाडूंच्या खेळाला थोडासा आम्ही उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यानचा हा चेंडू पुढे सरसावतोय, छान पदाला दाखवतोय, परंतु फार वेळ गेलाय या पदाला त्याला. चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट मिड ऑनला आणि दरम्यान स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवतोय आणि धावसंख्या काही निघत नाहीये. धावसंख्या स्थिरावती 54 वर. फुलटॉस चेंडू जवळपास एक बोनस होता फलंदाजांना, पण हा बोनस हा काही स्वीकारता आला नाहीये. चेंडू सरळ जातोय तो यष्टिरक्षकाकडे. काहीसा निरस असा वाटणारा हा सामना. अपेक्षा निश्चित होती सामना सुरू होण्या अगोदर मी आणि पंकज ज्यावेळी माझे सहकारी समालोचक आम्ही चर्चा करत होतो इथे येताना, परंतु या सामन्याने त्या सामन्यात पाणी ओतले असं म्हटलं तरी चालेल, आमच्या मनसुबावर पाणी ओतलं असं म्हटलं तरी चालेल. दरम्यानचा चेंडू जातोय तो वाईडिश माफ करा डीप मिडॉनला लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतो. एक धाव ही पूर्ण. एकरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 55 वर. क्रिकेटमध्ये हे असंच असतं, जे आपण ठरवता ते घडत नाही आणि जे आपण ठरवत नाही ते काही वेगळ्याच पद्धतीने घडतं. हीच क्रिकेटची परिभाषा आहे. उजव्या अष्टात थोडासा बाहेर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बराचसा बाहेर, पंच आपल्या हात समांतर करतायत, चेंडू खुणावत आहेत, ते चेंडू वाईड आहे, अवांतर पोहोचते ती 7 वर. ऑस्ट्रेलियन लँग्वेजमध्ये याला मिस्टर सनरीज असं म्हटलं जातं अवांतर या धावसंख्येला, आणि भारतीय क्रिकेटमध्ये मिस्टर एक्स्ट्रा. धावसंख्या कायम ती 56. शेवटचा चेंडू, सामन्यात फक्त औपचारिकता ही शिल्लक. चेंडू ड्राईव्ह केला, चेंडू जातोय तो आतल्या किनारा लागून, चेंडू शॉर्ट पाहिला गेला आणि डेड बॉल वाटतं, बेल्स पडले असं वाटतं. फक्त सामन्यात ती औपचारिकता ही शिल्लक. ज्यावेळी सामना काहीसा निरस होतो, कंटाळवाणा होतो, त्यावेळी समालोचन कक्षात सुद्धा काहीसं समालोचक सुद्धा कधी कधी आळसा होतात. हो, चांगला चेंडू आणि फलंदाज बाद यष्टीचीच होतोय, सर्व बाद होत आहेत आणि या सामन्यावर वर चष्मा राखत मयंक 11ने एक दणदणीत विजय मिळवला आहे. विजयी संघाचं अभिनंदन
आणि बघता बघता 2 गुण सुद्धा त्यांनी अर्जित केले आहेत. तर एकंदरीत या सामन्याचं वैशिष्ट्य सांगायचं, 36 धावाची खेळी ती प्रकारची, त्यानंतर त्याच्या आकर्षक खेळीवरती 75 धावावर कुठल्या आणि त्याचा पाठलाग करताना डाव कोसळला, गडगडला, तो फक्त 56 धावसंख्येवर. त्यात गडी बाद केले ते निखिल परकरने 3 गडी बाद केले. त्यांच्या भेदक, तिखट, आक्रमक मारापुरं डाव गडगडला, कोसळला, पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि एक दर्जेदार विजय मयंक 11ने विजय मिळवला. विजय संघाचं अभिनंदन. जसा पुढचा सामना सुरू होईल, पुन्हा एकदा माझे सहकारी समालोचक, आमचे जे पॅनल आहे, पुन्हा आपल्यासमोर धावचे समालोचन घेऊन उपस्थित राहतील. तोपर्यंत मला रजा, मी आपल्याला देवगड स्टुडिओत घेऊन जातोय. धन्यवाद. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना।